साल 1992 अजमेरमध्ये रोजच्या सारखाच दिवस उजाडला। जसं प्रत्येक शहरात शहर उठण्याआधी दूधवाले आणि पेपरवाले उठून आपल्या कामाला लागतात, अगदी तसंच पेपरवाल्यांनी उठून संपूर्ण शहरात पेपर वाटले। लोकांनी उठून चहा सोबत आपले पेपर वाचायला घेतले आणि मग खरंच या शहराची झोप उडाली। दैनिक नवज्योती पेपरमध्ये एक बातमी छापून आली होती। बड़े लोगों की बेटियां ब्लॅकमेलिंग का शिकार। या बातमीत काय घडलं हे लिहिलं होतं, पण कोणी घडवलं आणि कोणासोबत घडलं हे छापून आलं नव्हतं। संपूर्ण अजमेरमध्ये ही बातमी वणव्यासारखी पसरली होती। थोड्या दिवसांनी पुन्हा त्याच पेपरमध्ये आणखी एक बातमी छापून आली। छात्राओं को ब्लॅकमेल करने वाले आजाद कैसे रह गए। बातमीमध्ये अजमेरच्या 100 पेक्षा जास्त तरुण मुलींवर सामूहिक बलात्कार झाल्याची आणि या आरोपींनी त्या पीडित मुलींचे नग्न फोटो काढून त्यांना ब्लॅकमेल केल्याची माहिती दिली होती। ही गोष्ट आहे भारताच्या इतिहासातल्या सर्वात मोठ्या सेक्स स्कॅन्डलची। काय होतं हे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी श्रेया अरुण, गाजावाजामध्ये आपलं स्वागत आहे। जसं आजही अनेक मुलं शायनिंग मारण्यासाठी भारी भारी गाड्या आणि बाईक घेऊन कॉलेज समोर फिरतात, तसं तेव्हाही अजमेरमध्ये काही जण फिरायचे। फरक फक्त एवढा आहे की आता ते नॉर्मल आहे, पण तेव्हा तसं नव्हतं। अशी जीप वगैरे घेऊन अजमेरच्या कॉलेजांसमोर फिरायचे फारूक चिश्ती आणि नफीस चिश्ती। हे दोघं अजमेर शरीफ दर्गा सांभाळणाऱ्या चिश्ती कुटुंबातले होते, म्हणून त्यांचा दरारा आणि भीती आधीपासूनच अजमेरमध्ये होती। शिवाय ते दोघं त्या काळात काँग्रेसचे नेते सुद्धा होते। त्यांच्या सोबतच फिरणाऱ्या एका युवा नेत्याने सावित्री शाळेत 12वीला असणाऱ्या मुलींसोबत मैत्री केली। तिला काँग्रेस पक्षासाठी काम करायचं होतं, म्हणून ती ही मैत्री करण्यासाठी तयार झाली। ते दोघं सोबत फिरू लागले। त्या मुलीपेक्षा तो युवा नेता वयाने मोठा होता, पण ती मुलगी घरच्यांपासून लपवून त्याच्यासोबत फिरत होती, कारण त्याने तिला आश्वासन दिलं होतं की तुला काँग्रेस पक्षात पद मिळेल आणि असंच पक्षाचं काम आहे असं सांगून तो तिला फारूक चिश्तीच्या फार्म हाऊसवर घेऊन गेला आणि इथूनच सुरुवात झाली भयानक सेक्स स्कॅन्डलला। फार्म हाऊसवर तिच्यावर बलात्कार करण्यात आला आणि त्यानंतर त्या मुलीचे अश्लील फोटोही काढण्यात आले। तेव्हा मोबाईलचा जमाना नव्हता, त्यांनी रीळ कॅमेरातून हे फोटो काढले होते। पुढे त्यांनी तिला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली। जर मी हे फोटो तुझ्या घरच्यांना आणि शहरातल्या लोकांना दाखवले तर? ती मुलगी आधीच घाबरली होती। ते तिला म्हणाले, जर तुला हे फोटो हवे असतील तर तुझ्या आणखी एका मैत्रिणीला फार्म हाऊसवर घेऊन ये। त्या मुलीकडे दुसरा कुठलाच पर्याय नाहीये असं वाटलं आणि भीतीपोटी तिने तिच्या आणखी एका मैत्रिणीला फार्म हाऊसवर आणलं आणि मग तिच्यावरही सामूहिक बलात्कार करून तिचेही फोटो काढण्यात आले आणि हे सुरूच राहिलं। मुली या नराधमांच्या शिकार होत राहिल्या। ज्यांच्यासोबत हे घडायचं त्या बाहेर कुठेही बोलायच्या नाही, कारण ते लोक हे फोटो लीक करतील याची त्यांना भीती होती। या ब्लॅकमेल गँगने जवळचे मित्र आणि नातेवाईक यांना सुद्धा हे दुष्कर्म करण्यासाठी इन्व्हॉल्व केलं। असं करत करत 18 जणांनी मिळून 100 पेक्षा जास्त मुलींवर सामूहिक अत्याचार केला, त्यांचे फोटो काढले। हे प्रकरण कधीच समोर आलं नसतं, पण आधी सांगितलं तसं तो जमाना मोबाईलचा नव्हता, त्यामुळे काढलेले फोटो मिळवण्यासाठी ते धुवावे लागायचे आणि ते धुतले जायचे अजमेर फोटो कलर लॅबमध्ये। या लॅबच्या मालकाचं नाव होतं हरीश तोलानी। या फोटो लॅबमध्ये होणारा हा गैरप्रकार एका व्यक्तीच्या नजरेस पडला। त्यांनी ही बातमी दैनिक नवज्योतीचे पत्रकार संतोष गुप्ता यांना सांगितली। त्यानंतर त्यांनी धाडस करत ही बातमी छापली। धाडस करत असं यासाठी म्हटलं कारण या गँगचे प्रमुख असणारे फारूक चिश्ती आणि नफीस चिश्ती यांचा अजमेरमध्ये असणारा दरारा, त्यांच्या विरुद्ध कोणी जात नसत, कारण त्यांची भीती सर्वांनाच वाटायची। संतोष गुप्ता यांनी छापलेल्या बातमीने मात्र खळबळ उडाली। दबक्या आवाजात या प्रकरणाची संपूर्ण शहरात चर्चा होऊ लागली, पण कोणीही समोर येऊन बोलत नव्हतं। पाणी डोक्यावरून गेलंय हे अजमेरवासियांना तेव्हा कळलं जेव्हा संतोष गुप्ता यांनी दुसरी बातमी सुद्धा छापली आणि त्या बातमीमध्ये त्यांनी आरोपीची नावं आणि त्यासोबत त्यांनी काढलेले मुलींचे फोटोज, मुलींचा चेहरा लपवून छापले होते। हे बघून अजमेरवासी याविरुद्ध रस्त्यावर उतरले होते। काही मंत्र्यांना हे प्रकरण आधीपासूनच माहित होतं। मोठमोठ्या घरातल्या मुली या नराधमांना बळी पडल्या होत्या। पोलीस या प्रकरणाला दाबण्याचा प्रयत्न करत होते। तोपर्यंत हे प्रकरण तत्कालीन मुख्यमंत्री भैरोग सिंग यांच्यापर्यंत पोहोचलं होतं आणि त्यांनी ही केस CID CBI कडे सोपवली। पुढे 31 मे 1992 रोजी तपास सुरू झाला। दरम्यानच्या काळात आरोपी प्रत्येक पुरावा नष्ट करण्याचा पूर्ण प्रयत्न करत होता। या प्रकरणात आरोपी होते फारूक चिश्ती, अनवर चिश्ती, अलमास महराज, इशरत अली, इक्बाल खान, सलीम, जमीर, सोहेल गनी, पुत्तन, नसीम चिश्ती, प्रवेज अन्सारी, मोहिबुल्ला, कैलाश सोनी, महेश लुधानी, पुरुषोत्तम उर्फ बबना आणि हरीश तोलानी।
हे प्रकरण सर्वांसमोर आल्यानंतर पीडितांनी आत्महत्या करायला सुरुवात केली होती। या आरोपींविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी कोणतीच पीडित महिला समोर येत नव्हती किंवा घरच्यांकडून तिला येऊ दिलं जात नव्हतं। या प्रकरणानंतर अजमेरच्या मुलींकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला होता। लोक आपल्या मुलासाठी जेव्हा या शहरातलं स्थळ बघायचे तेव्हा ती मुलगी या प्रकरणात नव्हती ना हे चेक केलं जायचं। हे प्रकरण कोर्टात 32 वर्ष चाललं। त्यामध्ये एका आरोपीने आत्महत्या केली, काही जणांना शिक्षा होऊन ते बाहेर सुद्धा आले, पण या प्रकरणातला मुख्य आरोपी फारुख चिश्ती कधी पकडलाच गेला नव्हता। जेव्हा त्याला अटक झाली तेव्हा त्याने स्वतःला मनोरुग्ण असल्याचं कोर्टात सिद्ध केलं होतं। म्हणूनच एवढं दुष्कृत्य करून देखील तो मोकाट फिरत होता। काही वर्षांनंतर त्याला पुन्हा अटक करण्यात आली आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली, जी नंतर कमी करून फक्त 10 वर्षांचा कारावास असा करण्यात आला, जे आता पुन्हा बदलून या सर्व आरोपींवर जन्मठेपेची शिक्षा आणि 5 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय। तरीही यातला एक आरोपी अल्मास अजूनही फरार आहे। तो अमेरिकेत पळून गेल्याचं समजतं। केंद्रीय अन्वेषण विभागाने बलात्कार आणि गुन्हेगारी खंडणीच्या आरोपाखाली त्याच्या विरोधात इंटरपोलची रेड नोटीस जारी केली आहे, पण त्या पीडितांना न्याय मिळाला असं मला वाटत नाही। जेव्हा ही घटना घडली तेव्हाच या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यायला हवी होती। त्यांना न्यायासाठी 32 वर्ष वाट पाहावी लागली आणि त्यात त्या पीडिता वयोवृद्ध सुद्धा झाल्या। आपलं दुर्दैव हे की अशा घटनांमध्ये न्याय मिळण्याआधी त्याच्यावर राजकारण केलं जातं, प्रकरणं दाबली जातात। त्या आरोपींना आता जन्मठेपेची शिक्षा झाली आहे, पण ज्या पीडितांना त्यांचं संपूर्ण आयुष्य जन्मठेपेच्या शिक्षेसारखं जगावं लागलं त्यांचं काय? गुन्हेगारी विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।